नमस्कार, मी सचिन महादेव गिजरे, बीडी काळे महाविद्यालय घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी यावर थोडक्यात मत मांडणार आहे। शिष्यवृत्ती ही गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी पाठिंबा म्हणून दिली जाणारी एक आर्थिक मदत आहे। शिष्यवृत्ती ही गरीब विद्यार्थ्याच्या जीवनाला एक कलाटणी देणारे वरदानच म्हणावे लागेल। शिष्यवृत्ती ही गुणवत्ता, प्रतिभा, गरज, समान न्याय व इतर निकषांच्या आधारे दिली जाते। गरीब, होतकरू विद्यार्थ्याला व त्याच्या कुटुंबियांना आर्थिक ताणतणाव येऊ नये म्हणून शिष्यवृत्ती ही महत्त्वाची भूमिका बजावते। विद्यार्थ्यावर व त्याच्या कुटुंबावर कर्जाचा भर येऊ नये म्हणून याची काळजी शिष्यवृत्तीमधून घेतली जाते। त्यामुळे विद्यार्थ्याला आपले शिक्षण तणावरहित व आत्मविश्वासाने घेऊ शकतो। शिष्यवृत्तीमधून प्रवेश शुल्क, सत्र शुल्क, भोजन शुल्क, वैद्यकीय खर्च, परीक्षा शुल्क, शिक्षण शुल्क, ग्रंथालय शुल्क, वसतिगृह शुल्क, प्रयोगशाळा शुल्क व जिमखाना शुल्क व शिक्षण शुल्क इत्यादीची मदत केली जाते। भारतामध्ये शिक्षणाला महत्त्व दिले जात असले तरी दिवसेंदिवस शिक्षण महाग होताना आपल्याला दिसून येते। अशा परिस्थितीमध्ये गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो। या परिस्थितीमध्ये शिष्यवृत्तीमधून विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत होते। शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनेक हुशार विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर अभ्यास करण्याची संधी मिळत असते। अनेक उच्चस्तरीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती ही महत्त्वाची भूमिका बजावते। शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विविध विद्याशाखेतील कुशल व्यावसायिक होऊन इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मदत होत असते। शिक्षणातील शिष्यवृत्तीचे फायदे केवळ शैक्षणिक न राहता ते मनाची शांती प्रदान करत असते, ज्याच्यामुळे विद्यार्थ्याला आर्थिक ताणतणावाशिवाय शिकता येते। इंटर्नशिप आणि व इतर शिक्षण संधीमध्ये भाग घेता येतो। शिष्यवृत्तीमधून विविध नेटवर्किंग संधी, मार्गदर्शन कार्यक्रम व नेतृत्व गुण व स्पर्धात्मक टिकून राहण्यासाठी मदत होत असते। शासन विविध शिष्यवृत्ती योजना राबवत असते, ज्याच्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना वरिष्ठ स्तर, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना व कनिष्ठ स्तर अशा अनेक शिष्यवृत्ती योजना सरकारने विद्यार्थ्यांसाठी राबवली दिसून येत असते। शासनातर्फे अल्पसंख्याक घटकांना सुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यामध्ये बौद्ध, जैन, पारसी, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते। केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना व पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जात असते। परंतु या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असणाऱ्या काही समस्या आपल्याला दिसून येतात। शासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना व मदत हे सर्व कौतुकास्पद आहे, मात्र अजूनही विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योजना पोहोचवायला विलंब होत असतो। अर्ज प्रक्रिया भरण्यासाठी किचकट प्रक्रिया, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत या योजनेबद्दल कमी प्रसार होत असतो। या कारणामुळे शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना या ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा त्या ठराविक मुदत फॉर्म भरता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला आर्थिक व शैक्षणिक नुकसान सहन करावे लागते। अशा वेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची हमी देऊन शैक्षणिक प्रवेश दिला तर त्यांची चिंता कमी होईल। तांत्रिक बाबींमुळे शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे याची वेगळी तांत्रिक प्रणाली तयार करून विद्यार्थ्यांना त्यांच्या सोप्या पद्धतीने शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल अशी सुविधा देणे गरजेचे आहे। मला या ठिकाणी बोलण्यासाठी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन यांनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।